तुम्ही सगळे मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा कजाका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे आणि तोही आपला आवडीचा महाराष्ट्रीयन पदार्थ होय, कोथिंबीर वडी। हां, कोथिंबीर वडी जी आपल्याला प्रत्येकाला खूप खूप आवडते आणि खूप छान आणि सुंदर होते आणि ती ही वेगळ्या पद्धतीने एक ट्रिक वापरून करणार आहोत। तर चला आपण पाहूया खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। तर चला, मी आज बनवणार आहे सर्वांची फेवरेट अशी कोथिंबीर वडी। हो, आपली महाराष्ट्राची स्पेशल अशी कोथिंबीर वडी बनवणार आहे, ती पण झटपट। त्याच्यासाठी मी घेतली आहे एक जोडी कोथिंबीर, धुवून चिरून घेतलेली आहे मी बारीक, बघू शकता एकदम फ्रेश आहे कोथिंबीर। बेसन घेणार आहे मी 2 वाट्या आणि इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे ह्याचे वाटण घेतले आहे। हे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे, तेही विना पाणी घालता असे आपल्याला वाटण लागणार आहे। तर आपण पुढली प्रोसेस करूया। सुरुवातीला आपण बेसन घेऊया 2 वाटी, 1 वाटी आहे हे आणि हे 2 वाटी। आता यामध्ये मी काही कोरडे मसाले घालून घेणार आहे। अर्धा चमचा आपण हळद घालूया, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरा पावडर घालूया आणि धना पावडर 1 चमचा आणि हे मसाले मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण। एक चमचा तीळ घालूया आणि थोडीशी आपल्याला वरून घालावी लागेल झाल्यानंतर वडी। सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आपण। ज्या वाटीने आपण बेसन घेतले होते मापून, त्याच वाटीने आपण पाणीही घेणार आहोत। जेवढे बेसन घेतले होते तेवढेच पाणी घेऊन आपण हे बॅटर बनवणार आहोत। थोडे थोडे करून आपल्याला पाणी घालायचं आहे बॅटरमध्ये आणि मिक्स करत राहायचं आहे। सैलसर असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बेसनचे। बॅटर आपलं रेडी आहे, बघू शकता। ह्या प्रकारे आपल्याला बॅटर ठेवायचे आहे, एवढे पातळ आणि एवढे घट्ट। आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल आपल्याला तापवून घ्यायचे आहे छान आणि तेल तापले की आपण जो हा मसाला बनवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा छान परतून। मी इथे मसाल्यामध्ये 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या, कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहेत। तिखट असतील तर कमी घ्याव्यात। लसूण आणि जिरे एवढेच घेतलेले आहे। आता आपण हा मसाला छान परतून घेऊया तेलामध्ये। विना पाणी घालता वाटण वाटलेले आहे आपण। आहा, सुगंध खूप छान दरवळत आहे फोडणीचा। थोडीशी हिंग घालून घेऊया, परतून घेऊया मिरचीचं वाटण। मसाला भाजला गेला की आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया, जी आपण चिरून ठेवलेली आहे ती, आणि कोथिंबीर पण छान भाजून घेऊया। कोथिंबीर पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटं छान आपण भाजून घेऊया आणि मग जे बेसनचं मिश्रण होतं आपण बनवून ठेवलेलं ते यामध्ये घालूया। कोथिंबीर भाजून झालेली आहे।
आता आपण बॅटर घालून घेऊया। बॅटर घालता घालता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि बेसन आणि लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। खूप छान ट्रिक आहे ही, नक्की वापरा आणि रेसिपी बनवून सांगा मला की वडी कशी होते। खूप छान आणि झटपट होते, टेस्ट ही अगदी छान आणि खुसखुशीत वड्या होतात। शिजवून घेऊया आपण छान याला। 4 ते 5 मिनिटात मिश्रण छान शिजते आणि 1-2 मिनिट आपण वाफ काढून घेऊया। रेडी होते आपले मिश्रण। मिश्रणाला आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली चिटकू शकते। गॅस मीडियमच ठेवलेला आहे मी आणि मिश्रण मिक्स करून घेत आहे। ह्या स्टेजवर आपल्याला मिश्रण छान झाकून वाफ काढून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटं मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे। मिश्रण खाली लागू शकते, त्यामुळे आपल्याला लागू न द्यायचं आहे, त्यामुळे चेक करायचं आहे। मी आता इथं एका ताटाला तेल लावून घेत आहे। ह्यामध्ये आपल्याला वडी थापायची आहे, त्यासाठी आधीच आपण तयारी करून घेऊया। पहा, मिश्रण आपले रेडी आहे। गॅस बंद करून घेऊया आपण आणि मिश्रण ताटाला थापून घेऊया। थोडंसं गार होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि मिश्रण ताटाला थापून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं मी ह्याच्यावर लीड ठेवून वाफवून घेतलेलं आहे। तसंच तुम्हीही वाफवून घ्या आणि थोडंसं गार झाल्यावर मग थापून घ्या, ही ट्रिक लक्षात ठेवा। तेल लावून ताट आपलं रेडी आहे। आता आपण ताटात मिश्रण काढून घेऊया आणि वड्या थापून घेऊया। मी वाटीच्या साहाय्याने करत आहे, कारण अजून गरम आहे मिश्रण आपले। थोडंसं मी हाताला तेल लावून छान मिश्रण थापून घेते। एकसारखं करून घेऊया। मी आता वरून थोडीशी तीळ लावून घेते, दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही छान लागते। याला पण आपण गरम असताना छान थापून घेऊया तिळेला, म्हणजे तीळ चिकटते वडीला। मी आता याच्या वड्या पाडून घेते आणि थोडंसं गार झालं की मग आपण ह्या वड्या गरम तेलात तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जशा आकाराच्या आवडतात तशा तुम्ही वड्या करू शकता। मी अशा कापणीच्या आकाराच्या करते, तुम्ही चौकोनी सुद्धा करू शकता। आता मी असेच याला ठेवून देणार आहे, 15 ते 20 मिनिटं गार होऊन देणार आणि मग ह्याच्या वड्या आपण छान तळून घ्यायच्या आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा तापत ठेवलेले आहे। तेल छान तापले की आपण वड्या यामध्ये सोडून तळणार आहोत। स्लो टू मीडियम गॅसवर आपण वड्या तळून घेणार आहोत। सुरुवातीला तेल थोडेसे आपण गरम करून घेणार आहोत। तेल तापले आहे की नाही आपण चेक करून घेऊया। तेल आपले छान तापलेले आहे। आता आपण ह्यामध्ये वड्या तळून घेऊ।
स्लो टू मिडियम गॅसवर छान आपल्याला वड्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. थोडंसं फिरवून फिरवून चारी बाजूंनी आपल्याला वड्या छान तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक साईड वडीची तळली जाईल. गुलाबी रंग येईपर्यंत छान आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. वडी आपली रेडी आहे. आता आपण काढून घेऊया ताटामध्ये आणि एक एक करून अशा सगळ्या वड्या आपण तळून घेऊया. खुसखुशीत वडी आपली रेडी आहे. आता आपण दुसरी बॅच तळून घेऊया. पहा, आपली खुसखुशीत कोथिंबीर वडी रेडी आहे. खूप छान आणि झटपट आणि सुंदर होते आणि तोंडात टाकताच विरघळते अशी होते कोथिंबीर वडी. तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझा चॅनल अनिसा जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भरभरून तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहो. मागच्याही वर्षी होता आणि ह्याही वर्षी तुमची साथ अशीच राहो हीच विनंती. धन्यवाद.